महाराष्ट्रातील घराघरांमध्ये आता गणपतीच्या आगमनाची आणि उद्याच्या पूजेची तयारी सुरू असेल। नेते मंडळींच्याही घरी अशीच तयारी असेल। याच आनंदाच्या उत्साहात महाराष्ट्रात मात्र आरक्षणांच्या मागण्यावरून पेटलेली आंदोलनही सुरू आहेत। 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर असे 17 दिवस मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचं उपोषण संपलं। मात्र त्यांच्या मागणीमुळे महाराष्ट्रातले ओबीसी चांगलेच संतापले। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेल अशी मागणी मनोज जरांगेंनी केली। त्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनी उपोषण स्थळी जाऊन अनेक आश्वासने दिली। हे सगळं रिवाइंड करून सांगत आहे, कारण याच घटनेनंतर नागपूर, सोलापूर, पंढरपूर, पिंपरी, परभणी, अहमदनगर, तुळजापूर, सांगली, अमरावती अशा अनेक शहरांमध्ये आज दिवसभरात ओबीसी धनगर समाजातील संघटनांनी मोर्चे काढले। याच मोर्चांमधून सरकारलाही घेरण्याचा प्रयत्न झाला। नागपुरातील मोर्चात तर सर्वपक्षीय नेते, माजी मंत्री सहभागी झाले। ज्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते, त्याच महासंघानं आज नागपुरात मोर्चा आयोजित केला। तिथं काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचे आमदार सहभागी होते। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजपचे ओबीसी नेते व माजी मंत्री परिणय फुके, आशिष देशमुख, समीर मेघे, सुधाकर कोहळे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देशमुख अशी बरीच मंडळी तिथे उपस्थित होती। जोपर्यंत मराठा आरक्षणाच्या समितीत कुणबी समाजातील प्रतिनिधीला स्थान नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहतील असा इशाराही ओबीसींनी दिला। राज्यात निघालेल्या याच मोर्चांवर होता आमचा आजचा दुसरा प्रश्न। तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न होता, मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनानंतर सरकारनं इतर समाजांची नाराजी ओढून घेतलीये का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। महाराष्ट्राचा कौल जाणून घ्यायचा आहे, पण हा प्रश्न उपस्थित का होतोय तर त्यासाठी आज घडलेल्या काही घडामोडी आणि गेल्या 15 दिवसांमधील घटना कारणीभूत ठरल्यात। त्याही सविस्तर समजून घेऊयात। लाठी हल्ल्यानंतर जालन्यातील जरांगेंच्या उपोषणाला राज्यव्यापी पाठिंबा मिळू लागला। मात्र त्यांच्या मागणीवरून अनेक समाज दुखावले गेले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबीसी समाजानं जरांगेच्या मागणीला विरोध केला आणि मुंबईसह नागपुरात आंदोलन सुरू केले। स्वतःच्या आरक्षणाला धक्का लावून जर मराठ्यांना आरक्षण देणार असाल तर ते मान्य नाही ही भूमिका घेऊन सर्वच ओबीसी नेते मैदानात उतरले। राष्ट्रीय ओबीसी महासंघानं आक्रमक भूमिका घेत साखळी उपोषणाची घोषणा केली। त्यांच्या आंदोलनात विदर्भासह राज्यातील सगळ्याच ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिला। पक्ष, विचारधारा बाजूला ठेवत अनेक राजकीय नेते ओबीसी महासंघाच्या मंचावर पोहोचले। 16 सप्टेंबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांच्याच मंचावर पोहोचले। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी त्यांनी घोषणा केली। खरं तर मनोज जरांगेंचं आंदोलन जितके दिवस सुरू राहिलं तितके दिवस आंदोलन करत राहणार अशी घोषणा राष्ट्रीय ओबीसी महासंघानं केली होती। 14 सप्टेंबरला मनोज जरांगेंचं आंदोलन संपलं, मात्र ओबीसी महासंघानं आपलं आंदोलन सुरूच ठेवलं। आज त्याच महासंघानं नागपूरच्या संविधान चौकातून धडक मोर्चा काढला। त्यातही सर्वपक्षीय नेते होते। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा संपला। त्यावेळी ओबीसी महासंघानं सरकारला एक इशारा दिला। तो काय आहे ते पाहूया। आमची तीच मागणी आहे की तुम्ही आम्हाला तिथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि प्रशासकीय अधिकारी, कारण आमच्या बाकीच्या ज्या इतर मागण्या आहेत ते त्यांनी कबूल केलं परवा की आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं काहीतरी कुठेतरी चुका होतात आणि त्यामुळे समाजामध्ये संघर्ष निर्माण होतो, म्हणून प्रशासकीय अधिकारी तिथे असणं आवश्यक आहे। ज्या काही आमच्या संविधानिक मागण्या आहेत त्या संविधानिक मागण्या त्यांनी दुरुस्त कराव्या, तसे आम्हाला लेखी आश्वासन द्यावे, तरच या आंदोलनाविषयी काहीतरी विचार केला जाईल। आता ते केव्हा आम्हाला बोलावते, ज्या दिवशी बोलवतील त्या दिवशी आम्ही जायला तयार आहोत। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत कोणाचा विरोध नाही।
पण हे मराठा समाजाला आरक्षण देत असताना कोणत्याही पद्धतीनं ओबीसी समाजाच्या आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये ही सर्वात मोठी मागणी आमच्या ओबीसी समाजाची आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते कुणबी समाजाचं आरक्षणातून सरसकट देऊ नये ही सुद्धा अतिशय महत्वाची मागणी आमची आहे. जरांगे पाटलांना मी त्या निमित्ताने एक म्हणतो की आपण आमच्याशी जास्ती खाजवू नका. कुणबी समाजाशी ओबीसी समाजाशी खाजवू नका, कारण की सरसकट कुणबी समाजामध्ये मराठ्यांचा सहभाग कधी होऊ शकत नाही. ते संविधानिक नाही, ते न्यायाला धरून नाही. त्याची मागणी आपण करू नका, आमच्याशी खाजवू नका. ओबीसींच्या याच मोर्चांमध्ये कुणबी आणि तेली समाजातील संघटनांचाही समावेश होता. तर मुंबईत वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला. त्यांनीही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा विरोध केला. ते प्रकाश शेंडगे आपल्यासोबत अवघ्या काही मिनिटांमध्ये जोडले जाणार आहे. त्यांच्याकडून ओबीसींच्या आंदोलनाची पुढची दिशा समजून घ्यायची आहेच. पण आज फक्त नागपुरातच नाही तर मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये ओबीसी समाजानं आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारवरही दबाव वाढण्याची शक्यता आहे. बरं, हे झालं फक्त ओबीसी समाजांच्या आंदोलनांविषयी. जेव्हा मनोज जरांगेंनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं त्यानंतर अवघ्या काही दिवसांपूर्वी म्हणजे 3 सप्टेंबरला अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये धनगर समाजातील यशवंत सेनेनं उपोषण सुरू केलं. धनगर आरक्षणाचा वटहुकूम काढावा ही मागणी करत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळी चौंडीमध्ये उपोषणाला सुरुवात झाली. आज त्यांच्या उपोषणाचा 13वा दिवस आहे. कालच उपोषण सुरू झालेल्या चौंडीमध्ये मंत्री गिरीश महाजन पोहोचले होते. जरांगेच्या उपोषणावेळी महाजन यांची महत्वाची भूमिका आपण बघितली. म्हणूनच की काय पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्यावर विशेष जबाबदारी दिली आहे. खरं तर धनगर समाजाला सध्या एनटी म्हणजे भटके विमुक्त प्रवर्गातून 3.5% आरक्षण आहे. मात्र एनटी प्रवर्गातून दिलेल्या आरक्षणात 17 जाती समाविष्ट केल्या म्हणून तिथं फार लाभ मिळत नाही. म्हणून योग्य लाभासाठी त्यांना एसटी म्हणजे अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी धनगर समाजाची मागणी आहे. आज घडीला चौंडीमध्ये सुरू असलेल्या उपोषणाला राज्यातून प्रतिसाद मिळतोय. कारण आज महाराष्ट्रातील परभणी, लातूर, पंढरपूर, अमरावती, जामखेड, पिंपरीमध्ये धनगर समाजाच्या वतीनं मोर्चांचं आयोजन केलं. पंढरपुरात धनगर आरक्षण कृती समितीनं बैठक आयोजित केली. त्याच बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. 24 ते 27 सप्टेंबर राज्यात अनेक महामार्गांवर रास्ता रोको केला जाईल. तर समितीनं 29 सप्टेंबरला राज्यात शेळ्या मेंढ्यांसह विराट मोर्चाचं आयोजनही केलं. तर परभणी, तुळजापूरसह इतर ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. पंढरपूर तालुक्यातील व शहरातील हजारो धनगर समाज बांधव त्याचबरोबर आमच्या शेळ्या मेंढ्या सोबत घेऊन आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यापासून ते पंढरपूर तहसील कार्यालय इथपर्यंत आम्ही माणसं सर्वजण समाज बांधव आणि शेळ्या मेंढ्यांचा मोर्चा घेऊन त्या ठिकाणी सरकारला विनंती करणार आहोत की आमच्या प्रश्नावरती आपण गांभीर्यानं दखल घेतली गेली पाहिजे. आणि जर प्रशासनानं या सरकारनं आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही तर तिथून पुढच्या काळामध्ये आमचा समाज बांधव उग्र स्वरूपाचं आंदोलन करेल आणि त्याचबरोबर उपोषणाचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाहीर करू. आज हा धनगर समाज रानावनात राहणारा यांच्यावर इथल्या प्रशासकीय व्यवस्थेनं इथल्या सर्व राजकीय पक्षांनी अन्याय केलेला आहे. आमचं मत एवढंच आहे की धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची जी अंमलबजावणीचा विषय तो तात्काळ मार्गी लागणार होता. आमची मूळ मागणी एसटी आरक्षणाची आणि एसटी आरक्षणाची जी मागणी आहे त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय महाराष्ट्राला धनगर समाज आता थांबणार नाही. एवढं
जालन्यातील आंदोलनाची धग कमी होण्याआधीच राज्यातली किमान 10 महत्वाच्या शहरांमध्ये वेगवेगळ्या संघटनांनी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरलाय. इतकंच नाही तर राज्यव्यापी आंदोलनाचीही तयारी केली आहे. मनोज जरांगेंच्या प्रकरणात आम्ही 0 आवरमध्ये महाराष्ट्राच्याच एकूण भूमिकेवर कडक शब्दात भाष्य करत ही परिस्थिती योग्यरित्या हाताळली नाही तर महाराष्ट्रात असंच काहीचं चित्र निर्माण होईल ही भीती व्यक्त केली होती. आणि आज जवळपास असंच दिसतंय. ताब्यात घेतल्या जाणे म्हणून आमचा आजचा प्रश्न ठरतो, महत्वाचा आहे. त्यावरच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. युट्यूबवर ही प्रतिक्रिया आहे अनिकेत फटाले यांची. आपला आजचा प्रश्न होता, मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनानंतर सरकारने इतर समाजांची नाराजी ओढवून घेतली आहे का? अनिकेत म्हणतात, एकंदरीत मराठा समाजाला आरक्षण द्यायला सगळ्यांच्या पोटात दुखत आहे. युट्यूबवरूनच आदर्श भोसले, मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी होते तेव्हा बाकी समाजातील लोक विरोध करत असतील तर सगळ्यांचेच आरक्षण काढून घ्यावे. डॉक्टर संदीप कोलते, भारत माझा देश आहे पण सारे भारतीय माझे बांधव नाहीत. युट्यूबवरून स्वप्नील खराडे, म्हणजे बाकीचे समाज मराठा समाज विरोधात आहे असे होते का? युट्यूबवरून सुनील देशपांडे, सर्वांची आरक्षणे काढून घ्या, सर्व जाती जमातीतील फक्त गरिबांना आरक्षण द्या. फेसबुकवरून मयूर चव्हाण, आश्वासनाचा अर्थच पूर्ण न होणे असा झाला आहे. इंस्टाग्रामवरून गजानन बोरकर, ओबीसी समाजाची नाराजी भाजपला परवडणारी नसल्यामुळे ते मराठा समाजाला तकलादू आरक्षण देऊन मोकळे होणार. पोलचा निकाल आपल्याला पाहायचा आहे, मात्र त्याआधी महाराष्ट्रातल्या मनातले प्रश्न आणि प्रतिक्रियांवर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे. त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा. प्रकाशजी नमस्कार, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलनं बघितली. ही आंदोलनं कुठं नेणार महाराष्ट्राला? नाही, असं आहे की ही जी आंदोलनं जी आहेत ही वास्तविक पाहता सुरू कशामुळे झाली, कुणी केली आणि कशामुळे सुरू झाली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या महाराष्ट्रामध्ये अशी आंदोलनं यापूर्वी कधी झालेली नाही आहेत. पण ज्यावेळी मराठा समाज पहिल्यांदा आपल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती 58 मोर्चे, लाखांचे मोर्चे त्यांनी काढले. कोपर्डीच्या बलात्काराच्या नंतर हे सगळं सुरू झालं सगळा विषय. आणि कोपर्डीमध्ये हा मुद्दा जो आरक्षणापर्यंत गेला, पण त्या 58 मोर्चे जे अतिशय शिस्तबद्ध मोर्चे मराठा समाजाने काढले की या महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. काळाच्या ओघामध्ये त्याच्यावर अन्याय झालेला आहे. श्रीमंत आणि गरिबाची दरी वाढत चाललेली आहे आणि म्हणून त्यांनाही आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी मागणी पुढे आली. पण ती मागणी जी आहे ती मागणी येताना अशी बाब पुढे आली की आम्हाला आरक्षण द्या, पण आम्हाला कुठल्याही गरीब समाजाचं किंवा इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण आम्हाला काढून घ्यायचं नाही. आम्हाला 50% वरती, आम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहोत, आम्हाला 50% वरती स्पेशल कॅटेगरी करा आणि त्यात आम्हाला आरक्षण द्या. ही त्यांची मूळ भूमिका होती. त्याला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला. अगदी त्यांच्या मोर्चामध्ये मी पण जाऊन भाषण केले की गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून. पण ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचा ज्यावेळी हे निर्णय झाला की त्यानंतर मात्र मराठा समाजाच्या संघटनांची भूमिका बदलली आणि मग त्यांनी चालू केले. प्रकाशजी, आता असं दिसतंय की महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांच्या आमने सामने कुठंतरी उभा आहे आणि तिथं एक त्रिकोण आहे. आमने सामने जरी नसला तरी एक तिसरी मागणी धनगर समाजाची सुद्धा आहे. तर हे जे आमने सामने आज उभे झाले आहेत त्याबद्दल काय सांगाल? नाही, धनगर समाजाची मागणी ही वेगळी मागणी आहे. धनगर समाज काय म्हणतोय की आम्ही पूर्वापार आम्ही आदिवासी आहोत, आम्ही जंगलवासी आहोत आणि ब्रिटिशांच्या काळापासून त्यांना एसटीचं आरक्षण होतं आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर कालेल कमिशनने सुद्धा त्याला मागासवर्गीय डिक्लेअर केलं. फक्त जी यादी सरकारची आली त्याच्यामध्ये ते धनगरच्या ऐवजी धनगर ड झाल्यामुळं
अख्खी जमात उद्ध्वस्त झालेली आहे. आणि त्यामुळे धनगर समाज म्हणते की आमची अंमलबजावणी करा. धनगर समाज हा महाराष्ट्रात कुठेच नाही आहे, कुठल्याच राज्यात नाही आहे. युपी, बिहार, झारखंड सगळ्यांनी नाही म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही एसटी मध्ये आहोत, तुम्ही आम्हाला एसटीची अंमलबजावणी चालू करा. आणि अशी सरकारने सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा बारामती आंदोलन सांगितले की तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा, आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही देऊ, आमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. पण एवढ्या शेकडो कॅबिनेट गेल्या तर ते मागणी काही त्यांची पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर त्याने सांगितलं की जे एसटीला तेच आम्ही धनगर समाजाला देऊ, तेही दिलं नाही. इथे नागपूरला ओबीसी महासंघानं एक ओबीसी महासंघाची जे आंदोलन नागपूरमध्ये सुरू आहे, त्यांनी एक असं म्हटलेलं आहे की जर आम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जी समिती गठीत करण्यात आली आहे त्या समितीमध्ये जर नेमलं तर आम्ही उद्या आमचं आंदोलन वापस घेऊ. तुमच्या आंदोलनाला सुद्धा हे मान्य आहे का? नाही, कसं आहे की मूळ मागणी ओबीसीची काय आहे की आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये. नुसतं टक्केवारीमध्ये नाही तर कॅटेगरीमध्ये सुद्धा आम्हाला कुणाला येऊ द्यायचं नाही. कारण हा ओबीसी म्हणजे हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहे. ह्याच्यामध्ये एससीबीसी म्हणजे हे येत नाहीये. मराठा समाज हा एज्युकेशनली सोशली बॅकवर्ड नाही आहे. अगदी सुप्रीम कोर्टाने सुद्धा जी काही निरीक्षणे केली आहेत त्यामध्ये मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासला नाही असं निरीक्षण त्यांनी नेमलेलं आहे. माझा तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न होता प्रकाशजी की जर समितीवर एखाद्या ओबीसी नेत्याला नेमलं तर आंदोलन थांबणार आहे का? समित्या, आता ही जी समित्या नेमलेल्या आहेत आपण जर पाहिलं की ह्या सगळ्या मेजॉरिटीमध्ये सगळे मराठा समाजाचे आहेत. तुम्ही बघितलं योगायोग असा आहे की हायकोर्टमध्ये जे मराठा आरक्षण बिल जे पास झालं त्याचे योगायोगानं त्यांचे जज सुद्धा मराठा, त्यानंतर गायकवाड कमिशन नेमलं ते मराठा, मसे कमिशन नेमलं ते मराठा, भोसले कमिटी नेमली त्यांचे अध्यक्ष मराठा, त्यानंतर आता शिंदे कमिटी नेमली त्यांचे अध्यक्ष मराठा. आता त्या सगळ्या मेजॉरिटीमध्ये एखादा ओबीसी आपण गेला तिथे काय समजलं त्याने काय फरक पडणार आहे? वास्तविकता सरकारनेच भूमिका घेतली पाहिजे की आम्ही सरसकट जे आहे आंदोलन आता तुम्ही असंच पुढे सुरू ठेवणार का असं समजायचं का? देणार नाही. आंदोलन असंच पुढे राहणार का? हो, नक्कीच. आमचं आरक्षण हे ओबीसीच्या आरक्षण हे असं चालू राहणार आहे. कारण इकडे जरांगे पाटलाचं आंदोलन सुद्धा सुरू आहे. एक महिन्यानंतर ते पुन्हा आणि सरकारचा इशारा दिलेला आहे. म्हणून आमचं आंदोलन जे आहे ते आमचं आंदोलन हे चालूच राहणार आहे. धनगर समाजाचं आंदोलन चालू राहणार आहे, ओबीसीचं आंदोलन चालू राहणार आहे. जातीने जनगणनेचा महत्वाचा प्रश्न जो आहे तो विधानसभेमध्ये त्यांनी हे केलेला आहे, त्यांनी एक मुखाने ठराव पारित केलेला आहे. नक्कीच. धन्यवाद प्रकाशजी, तुम्ही एबीपी माझाशी बोलल्याबद्दल. अत्यंत महत्वाची माहिती ओबीसी आंदोलनाबद्दल आपण आमच्या बरोबर शेअर केली. खरं तर आपल्याला महाराष्ट्राचा कौल काय आहे आजच्या प्रश्नावर तो बघायचा आहे. आजचा आपला प्रश्न होता, मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनानंतर सरकारने इतर समाजांची नाराजी ओढवून घेतलीये का? एकूण 30,000 मतं युट्यूबवर आणि 80% लोकांना वाटतंय होय, फक्त 20% लोकांना वाटतंय नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. %65 लोकांना वाटतंय होय, 35% लोकांना वाटतंय नाही. ट्विटरवर 70% लोकांना वाटतंय की होय, इतर समाजांची नाराजी सरकारनं ओढवून घेतली आहे, 30%ना वाटतं नाही. फेसबुकवर बघूया कौल. 54% लोकांना वाटतंय नाही, फक्त 46% लोकांना वाटतंय होय. 10 पेक्षा जास्त शहरांमध्ये मोर्चांनी आणि आंदोलनांनी आठवड्याची सुरुवात झाली आहे. खरं तर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं उपोषण खुद्द मुख्यमंत्री पोहोचेपर्यंत मागे घेण्यासाठी 17 दिवस लागले. त्यावेळीच अशा तीव्र पडसादांची भीती होती. समितीची घोषणा केली, त्याचबरोबर कोर्टात टिकेल असं आरक्षण देऊ अशी घोषणाही केली.
मात्र त्यामुळे ओबीसी आणि धनगर समाज नाराज झाला. मराठा आरक्षणाच्या समितीत जोपर्यंत कुणबी समाजातील प्रतिनिधीला स्थान नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहतील असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय. मात्र तो इशाराही सर्वांना मान्य नाहीये. त्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्याच्या नादात नवा गुंता तर वाढला नाही ना असा प्रश्न महाराष्ट्रात सरकारच्या मनात असेल. कारण एक आंदोलन संपण्याच्या आतच राज्याच्या 10 मोठ्या शहरांमध्ये आंदोलनं सुरू झाली आहेत आणि तीच आंदोलनं तीव्र होण्याआधी नियंत्रणात आणण्याचं आव्हान शिंदेंसमोर असणार आहे. त्यातच त्यांचा कस लागणार आहे हेही खरं. आणि हीच असेल विधानसभेआधीची शिंदे सरकारची महापरीक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.